Hello student, we will see the topic number 8 cell biology and biotechnology. In previous lecture we have seen the cell biology. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत बायोटेक्नॉलॉजी. What is mean by biotechnology? Bio means living and technology means technique. Technique applied on living things for human welfare is called biotechnology. ठीक आहे. तर आपण आज पाहणार आहोत की काय आहे बायोटेक्नॉलॉजी, त्याचा वापर कुठे कुठे होतो. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंज अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम फॉर ह्युमन वेलफेअर. व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स लाईक सायटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग आर इन्क्लूड इन द बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर बायोटेक्नॉलॉजीचा यूज कुठे कुठे केला जातो? मोस्टली इट इज युज्ड इन द ॲग्रिकल्चर फील्ड. तसेच फार्मा इंडस्ट्रीमध्ये देखील त्याचा यूज केला जातो. तसेच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स, त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सजेनिक ॲनिमल देखील म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरिया. बायोटेकचा यूज हा कुठे कुठे होतो ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड इन मिल्क प्रोडक्ट्स अँड अल्कोहोल फॉर्मेशन. ठीक आहे. जेव्हा शुगर फॅक्टरीमध्ये शुगर झाल्यानंतर जे मोलेसिस राहतं त्यामध्ये आपण काय करतो, काही बॅक्टेरिया ऍड करतो. ठीक आहे. आणि ते काही बॅक्टेरिया ऍड करून आपण काय कर बॅक्टेरिया ऍड केल्यानंतर त्या मोलेसिसचं काय होतं, तिथे फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन होऊन त्याचं काय होतं, तयार अल्कोहोल होतं. म्हणजे ही काही नवीन टेक्निक नाही, हे आपण सुरुवातीच्या काळापासून करत आलेलो आहोत. तसंच मिल्क प्रोडक्ट आपण कर्ड बनवतो, योगर्ट बनवतो, बटर मिल्क बनवतो, चीज बनवतो. यासाठी देखील आपण काय करतो, मायक्रोबचा यूज करतो. ठीक आहे. आपण घरी कर्ड बनवताना पाहिलेलंच असं, दूध घेतो, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस टाकतो आणि त्यानंतर त्यापासून काय तयार होतं, कर्ड तयार होतं. ठीक आहे. नेक्स्ट अजून कुठे यूज केला जातो, तसंच त्याचं प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स आणि वॅक्सिन या एरियामध्ये देखील त्याचा यूज होतो बाय युजिंग अ स्पेसिफिक टाइप्स ऑफ सेल. ठीक आहे. थर्ड आहे बायोमॉलिक्युल्स लाईक डीएनए अँड प्रोटीन इन ह्युमन वेलफेअर. ठीक आहे. ट्रान्सजेनिक ॲनिमल बनवून, ठीक आहे, जीन इंट्रोड्यूस करून आपण त्यापासून काय करतो, प्रोटीन देखील ऑप्टेन करतो. ठीक आहे. जसं की बीटा सेल पासून आपण काय तयार करतो, इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. ठीक आहे. ते देखील आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पासून तयार करू शकतो. नंतर काय, चौथा आहे डेव्हलपमेंट ऑफ प्लांट ॲनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जेनेटिक मॅनिप्युलेशन, प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिक मॉडिफाईड बॅक्टेरिया. ठीक आहे. जेनेटिक मॉडिफाईड बॅक्टेरिया म्हणजे एका बॅक्टेरियापासून आपण जीन घेऊन तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करून आपण काय करतो, त्याचं जेनेटिक मॅनिप्युलेशन करतो. म्हणजे एका प्लांट मधनं दुसऱ्या प्लांट मध्ये डिझाईड जीन टाकून आपण नवीन प्लांट तयार करतो. त्यालाच काय म्हणतो, ट्रान्सजेनिक प्लांट म्हणतो. तसेच ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार करतो, ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम तयार करतो. ठीक आहे. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय करतो आपण, जेनेटिक ही टेक्नॉलॉजी यूज करतो आणि नॉन जेनेटिक. मग नॉन जेनेटिक मध्ये काय येतं, नॉन जेनेटिक मध्ये आपलं आहे टिश्यू कल्चर. 9th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे टिश्यू कल्चर आहे, हायब्रिड सीड फॉर्मेशन आहे. ठीक आहे. हे कशामध्ये येतं, नॉन जेनेटिक मध्ये. त्यामध्ये आपण जीन ट्रान्सफर करतो का, नाही. ठीक आहे. तर ते कशामध्ये येतं, नॉन जेनेटिक मध्ये. आणि जेनेटिक्स मध्ये काय येतं, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये एका ऑर्गॅनिझम मधला डिझायर्ड जीन काढून, जो की डिसीज रेजिस्टंट असेल, ठीक आहे, हाय इल्डिंग असेल, तसा जीन काढून आपण काय करतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करतो. तर त्याला काय म्हणतो आपण, जेनेटिक. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता याचे फायदे काय आहेत बायोटेक्नॉलॉजीचे, आपल्याला काय यूज होतो लिव्हिंग लाईफ मध्ये. ठीक आहे. इट इज युज्ड टू इन्क्रीज द यील्ड प्रोडक्शन इन द क्रॉप. काय होतं, एखाद्या वेळेस जर छोटा एरिया असेल
त्यामध्ये देखील आपण असं क्रॉप तयार करू शकतो ज्यापासून की जास्त यील्ड भेटेल. ठीक आहे. तसंच काय करू शकतो, डिसीज रेजिस्टंट व्हरायटी तयार करू शकतो बाय युझिंग जेनेटिक इंजिनिअरिंग इन बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. नेक्स्ट आहे असं आपण यामध्ये अजून काय आहे, यामध्ये आपण असं क्रॉप तयार करू शकतो की ज्या ज्या प्लांटला लवकर फ्रुट्स येतील. ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या व्हरायटीला लेट फ्रुट्स येतात त्या व्हरायटीमध्ये असा जीन टाकायचा ज्यामुळे की लवकर फ्रुट्स येतील. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, आपली फ्रुट्सची यील्ड वाढेल. ठीक आहे. मग इकॉनॉमिकली पण आपल्याला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल etc हॅज बिकम पॉसिबल. म्हणजे आपण काय करतो, यामध्ये असा जीन इंट्रोड्यूस करतो की त्यापासून आपल्याला टेम्परेचरला रेजिस्ट करणारी व्हरायटी भेटेल. एखाद्या वेळेस हाय टेम्परेचर जरी असत तरी त्यामध्ये ते क्रॉप काय होईल, त्या हाय टेम्परेचरला टॉलरेट करून ते क्रॉप व्यवस्थित येईल. ठीक आहे. तसं स्ट्रेस रेजिस्टंट वॉटर स्ट्रेस, जर एखाद्या ठिकाणी ड्रॉट एरिया असेल, पाण्याची कमतरता असेल, तशामध्ये देखील ते क्रॉप येऊ शकेल. चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल, सॉइलची फर्टिलिटी बाय युझिंग अ केमिकल्स, बऱ्याच वेळेस काय होतं, सॉइलची फर्टिलिटी कमी होते. तर त्यावेळेस तिथे सॉइल कशी होते, अल्कलाईन नेचरची होते बाय युझिंग अ केमिकल्स. तर त्या कंडिशन मध्ये देखील प्लांट काय होतात, ग्रो होतात. दीज आर सम बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लेट्स वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. कमर्शियल म्हणजे काय, इकॉनॉमिकल, व्यवसाय, व्यवसाय ज्याला म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग त्यामध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. इट इज रिलेटेड टू इकॉनॉमिक थिंग्स. ओके. सो फर्स्ट इज क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. Biotechnology is used in agriculture field to improve yield and variety. मग क्रॉप मध्ये, ऍग्रिकल्चर मध्ये आपण का बायोटेक्नॉलॉजी यूज करतो, टू इन्क्रीज दी यील्ड ऑफ दॅट क्रॉप. कशासाठी, त्या क्रॉपचं फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी. तसंच काय करतो, व्हरायटीसाठी. म्हणजे एखादं डिसीज प्लांट असेल, त्याला जर आपल्याला डिसीज रेजिस्टंट प्लांट बनवायचं असेल तर आपण काय करतो, डिसीज रेजिस्टंट प्लांटचा जीन डिसीज रेजिस्टंट प्लांटचा जीन हा डिसीज प्लांट मध्ये ट्रान्सफर करतो. मग त्यापासून काय होतं, मग ती देखील व्हरायटी काय होते, डिसीज रेजिस्टंट होते. मग अशा प्रकारचं जर क्रॉप आपण घेतलं तर त्यामुळे काय होतं, वी गॉट अ हाईल्ड. ठीक आहे. वी गेट अ हाईल्ड ऑफ क्रॉप, ऑफ दॅट क्रॉप. ठीक आहे. तर त्यामध्ये पाहूया. फर्स्ट आहे हायब्रिड सीड. ठीक आहे. हायब्रिड सीड कसं होतं ते आपण पाहूया. Genes of two different crop are combined to form hybrid of various crop. This is especially used for fruits. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोन व्हरायटीज घ्यायच्या. एखाद्याच फ्रूटची साईज मोठी असेल आणि दुसऱ्या फ्रूटची साईज कशी असेल, लहान असेल, पण त्या प्लांटला कशी भरपूर फ्रुट्स येतात. मग त्या दोन व्हरायटीचं काय करायचं, हायब्रिडायझेशन करायचं. म्हणजे जी जी नवीन नवीन व्हरायटी तयार होईल त्यामध्ये काय होईल, दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर येतील. एक तर फ्रूटची साईज देखील मोठी येईल आणि दुसरं की लवकर लवकर आणि जास्त प्रमाणात फळे लागतील. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, हायब्रिड सीड. ठीक आहे. त्या फ्रुट्स मधल्या सीड मध्ये कसं असेल, दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर असतील, दोन्ही प्लांटचे कॅरेक्टर त्या फ्रूट मध्ये येतील. नेक्स्ट आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. तर हे आता आपण व्यवस्थित पाहणार आहोत. काय आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. मी सुरुवातीलाच म्हटलं, जर एखाद्या प्लांटला डिसीज असेल आणि दुसऱ्या प्लांटला नसेल तर आपण काय करणार, डिसीज रेजिस्टंट जो जीन आहे तो त्यातला काढून काय करणार, डिसीज प्लांट मध्ये ट्रान्सफर करणार, जेणेकरून त्या प्लांटला कोणताही प्रकारचा डिसीज होणार नाही.
आणि जो जीन असतो फॉरेन जीन म्हणजे ज्या प्लांट मधला काढला त्यालाच आपण काय म्हणतो, जीन ऑफ इंटरेस्ट देखील म्हणतो. ठीक आहे. Genetically modified crops develop with desired character by integrating foreign gene with their genome are called as genetically modified crop. मग हे जीएम क्रॉप आपण का बरं तयार करतो? ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आपण का बरं तयार करतो? टू गेट हाई, टू गेट व्हरायटीज फॉर द रेजिस्टंट ऑफ व्हेरियस डिसीज, टॉलरेट दॅट प्लांट इन अल्कलिनिटी. ठीक आहे, आणि वीड्सला रेजिस्ट करण्यासाठी देखील आपण जेनेटिक मॉडिफाय क्रॉप तयार करतो. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपण असे देखील क्रॉप तयार करतो की जे काय करतील, स्ट्रेसला देखील, अबायोटिक स्ट्रेसला देखील रेजिस्टंट करतील. म्हणजे असे प्लांट आपण तयार करणार की जे कोल्ड मध्ये देखील ग्रो होऊ शकतील किंवा एखाद्या वेळेस ड्राय प्लेस मध्ये देखील ते कल्टिवेट होऊ शकतील. ठीक आहे. फर्स्ट आहे बीटी कॉटन. एखाद्या फील्ड मध्ये जर आपण कॉटनचं कल्चर केलं, कॉटनचं क्रॉपचं कल्चर केलं तर काय होतं, सुरुवातीच्या काळात एक पेस्ट त्यावरती पडायचा, इन्सेक्ट पेस्ट होता, त्याचं नाव होतं बॉलवर्म म्हणायचं. तो काय करायचा, ल्यूज आणि तो काय करायचा, कॉटन बॉल्स खाऊन घ्यायचा. त्यामुळे काय व्हायचं, आपल्याला खूप कमी प्रमाणात इल्ड भेटायची. मग त्यासाठी आपण काय केलं, आपण त्यासाठी जीएम प्लांट तयार केलं. ठीक आहे, जीएम क्रॉप तयार केलं. कशाचं? कॉटनचं. तर आपण एक बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे बॅसिलस थोरेंजेनिसिस. त्या बॅक्टेरियामध्ये असा जीन होता की जो त्या बॉलवर्मला किल करू शकेल. तर त्या बॅक्टेरिया मधला बॅसिलस थोरेंजेनिसिस नावाचा जीन आपण काढून घेतला आणि तो काय केला आपण कॉटन प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केला. आणि त्यापासून जो प्लांट तयार झालं त्याला आपण काय म्हणतो, बीटी. म्हणजे बीटीचा लॉंग फॉर्म काय आहे, बॅसिलस थोरेंजेनिसिस. त्या कॉटनला आपण काय म्हणतो, बीटी कॉटन. असं कॉटनचं प्लांट ज्यामध्ये आपण बॅसिलस थोरेंजेनिसिस बॅक्टेरियातला जीन इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे. आणि मग जेव्हा त्या वर्म वरती तो वर्म पडतो आणि जेव्हा तो वर्म त्या बॉलला किंवा ल्यूजला खातो, तेव्हा ते खाल्ल्यानंतर जेव्हा त्याच्या त्या एलिमेंटरी कॅनल मध्ये येतं तेव्हा त्या बॉलवर्मची काय होते, डेथ होते, तो किल होऊन जातो. ठीक आहे. तर ते जे प्लांट आहे त्याला आपण काय म्हणतो, बीटी कॉटन. ठीक आहे. ते कसं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बीटी ब्रिंजाल. सेम हे कसं आहे, बीटी कॉटन सारखंच आहे. सुरुवातीला ब्रिंजालच्या प्लांट वरती काय पडायचं, छोटे छोटे पेस्ट पडत होते. ठीक आहे. मग त्यामुळे आपली इल्ड काय व्हायची, ब्रिंजालची कमी होऊन जायची. मग त्यावेळेस देखील आपण काय केलं, बॅसिलस थोरेंजेनिसिस नावाच्या बॅक्टेरियातला जीन घेतला आणि तो काय केला, ब्रिंजालच्या प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केला. मग जेव्हा ते वर्म त्या ब्रिंजालला खायला जायचं, जेव्हा ते त्याच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये यायचं तेव्हा काय व्हायचं, तो वर्म किंवा ते पेस्ट तिथे डेड होऊन जायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे गोल्डन राईस. यू हर्ड अबाउट द बायोफोर्टिफिकेशन कॉन्सेप्ट. ठीक आहे. गोल्डन राईस हा कशासाठी केलाय, ना तो डिसीज रेजिस्टंट साठी केलाय, ना डॉट रेजिस्टंट साठी केलाय, किंवा इल्ड वाढवण्यासाठी बनवलेला नाहीये. तर गोल्डन राईस हा कशासाठी केलाय, यामध्ये आपण काय केलेलं आहे, त्या गोल्डन राईसची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवलेली आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलं आहे, गोल्डन राईस मध्ये असा जीन आपण इंट्रोड्यूस केला आहे, जीन सिंथेसाइजिंग द व्हिटॅमिन ए. त्यालाच काय म्हणतो, बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन. ठीक आहे. बीटा कॅरोटीन प्रोड्यूस करणारा जीन हा आपण गोल्डन राईस मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. इट इज द रॉ मटेरियल टू मेक द व्हिटॅमिन ए. ठीक आहे. जेव्हा आपण गोल्डन राईस खातो ज्यामध्ये की कोणता जीन आहे, बीटा कॅरोटीन प्रोड्यूस करणारा. आणि जेव्हा आपण ते बीटा कॅरोटीन खातो त्यापासून काय भेटतं आपल्याला, आपल्यामध्ये काय तयार होतं,
व्हिटॅमिन ए. आणि गोल्डन राईस हा 2005 मध्ये तयार झालेली व्हरायटी आहे. ठीक आहे. And golden rice contain 23 times more amount of beta carotene than normal rice. म्हणजे आपल्या जनरल राईस पेक्षा 23 टाइम्स जास्त बीटा कॅरोटीन म्हणजे गोल्डन राईस मध्ये व्हिटॅमिन ए ए ए भेटतं आपल्याला, सिंथेसाइज होतं किंवा भेटतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. यू हर्ड द वर्ड हर्बिसाइड्स? Okay, see, I will tell you. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट हे असं प्लांट आहे ज्यामध्ये आपण काय करतो, हर्बिसाइडला टॉलरेट करतो. व्हॉट इज मीन बाय हर्बिसाइड? हर्बिसाइड इट इज द केमिकल विच आर युज्ड इन द फील्ड टू स्टॉप द ग्रोथ ऑफ वीड्स. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण एखाद्या फील्डमध्ये एखादं क्रॉप जर लावलं होतं, बऱ्याच वेळेस तिथं काय होतं, अनवॉन्टेड मटेरियल ग्रो होतं. म्हणजे जे प्लांट आपल्याला पाहिजे नाही त्याच्या व्यतिरिक्त इतर प्लांट ते ग्रो होतात. मग ते प्लांट ग्रो झाल्यामुळे काय होतं, आपण मेन फील्डमध्ये जे क्रॉप लावलं आहे त्याला काय होतं, कमी स्पेस भेटतं किंवा त्याला पाणी कमी भेटतं. कारण की अनवॉन्टेड मटेरियल ऑल्सो काय करतं, इट ऍब्झॉर्ब द वॉटर, इट ऍब्झॉर्ब द फर्टिलायझर ऑल्सो. मग ते प्लांट काय करतं, फर्टिलायझर वॉटर ऍब्झॉर्ब करतं. तसंच काय करतं, आपल्या मेन क्रॉपची जागा देखील घेतं. त्यामुळे काय होतं, आपलं क्रॉप व्यवस्थित येऊ शकत नाही. मग त्यामुळे काय करतात फार्मर, आपल्या फील्डवरती हर्बिसाइड स्प्रे करतात. कशासाठी? टू रिमूव्ह द वीड्स. ठीक आहे. जे अनवॉन्टेड मटेरियल, वीड्स म्हणजेच काय, अनवॉन्टेड मटेरियल. जे अनवॉन्टेड मटेरियल तिथे ग्रो झालं आहे ते डिस्ट्रॉय करण्यासाठी फार्मर्स काय करतात, तिथे हर्बिसाइड स्प्रे करतात. बट जेव्हा ते हर्बिसाइड स्प्रे करतात तेव्हा काय होतं, आपल्या मेन क्रॉप वरती देखील इफेक्ट होतो. त्यामुळे काय होतं, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. मग त्यामुळे आपण जे क्रॉप घेतो त्यामध्ये असं जीन इंट्रोड्यूस केलेला आहे, असं प्लांट बनवलेलं आहे बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी, की ते काय करू शकेल, हर्बिसाइड स्प्रेला टॉलरेट करू शकेल. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. म्हणजे जेव्हा फार्मर्सने हर्बिसाइड स्प्रे जरी केलं तरी आपलं क्रॉप काय होतं, की ते व्यवस्थित ग्रो होतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज बायोफर्टिलायझर. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी काय करतो, आपण बायोफर्टिलायझर यूज करतो. का बरं आपण बायोफर्टिलायझर यूज करतो? टू गेट द मोर अमाऊंट ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस टू आवर क्रॉप. जेव्हा आपण बायोफर्टिलायझर यूज करतो तेव्हा ते काय करतं, आपल्याला नायट्रोजन फिक्सेशनसाठी आणि तसंच फॉस्फरस सोल्युबलायझेशन होण्यासाठी, फॉस्फरस ऍब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतं. ठीक आहे. आपण काय करतो, बायोकेमिकल यूज करण्याच्या ऐवजी बायोफर्टिलायझर यूज करतो. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन डायरेक्ट प्लांट काय करू शकत नाही, ऍब्झॉर्ब करू शकत नाही. ठीक आहे. प्लांटला कशाची, मिनरल्सची गरज असते. ठीक आहे. तर नायट्रोजन डायरेक्टली आपले प्लांट घेऊ शकत नाहीत. मग त्यासाठी आपण काय करतो, बायोफर्टिलायझर यूज करतो. मग बायोफर्टिलायझर यूज केले की त्यामुळे काय होतं, एक एक्झाम्पल देते लेग्युमिनस प्लांटचं. जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर त्याच्या रूट्स वरती काही नोड्यूल्स असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये रायझोबियम्स नावाचा बॅक्टेरिया असतो आणि तो काय करतो, हवेतील नायट्रोजन ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतो. हवेतील नायट्रोजन आपण डायरेक्टली तर प्लांट घेऊ शकत नाही. मग तो रायझोबियम जो जो आहे तो मातीत देखील असतो आणि रूट्स वरती जे नोड्यूल्स असतात त्यामध्ये देखील असतो. मग तो काय करतो, ऍटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजनला नायट्रेट आणि नायट्राईट मध्ये कन्वर्ट करतो आणि कन्वर्ट करून तो काय करतो, प्लांटमध्ये प्लांट्स रूट थ्रू नायट्रोजन काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, बायोफर्टिलायझर. आणि त्याचा यूज काय आहे ते देखील इथे सांगितलेलं आहे.
Due to the use of biofertilizer instead of the chemical fertilizer, nitrogen fixation and phosphate solubilization ability of the plant are improved. म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस ऍब्सॉर्ब करण्याची प्लांटची ॲबिलिटी काय करतो तो वाढवतो. ठीक आहे, त्यामध्ये काय करतो इम्प्रूव्हमेंट करतो. मग कोणकोणते बायोफर्टिलायझर आपण यूज करतो? बायोफर्टिलायझर बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना and plant like azolla are used as a biofertilizer. ठीक है. ठीक है. Next, in the last year, we have studied the tissue culture. Genetic improvement of the plant has become possible due to tissue culture and beside the character inherited to next generation. टिश्यू कल्चर मुळे काय होतं, आपण एका प्लांट पासून सेम त्याच प्रकारचे भरपूर प्लांट तयार करू शकतो. म्हणजे एखाद्या प्लांट मध्ये जर एखादा फॉरेन जीन आपण इंट्रोड्यूस केला आणि त्याच प्रकारचे आपल्याला खूप सारे प्लांट पाहिजे असतील तर आपण तेव्हा काय करतो, टिश्यू कल्चर टेक्निक यूज करतो. त्यालाच अजून काय म्हणतो, मायक्रो प्रोपेगेशन. त्यामुळे काय होतं, एका प्लांट पासून आपण एकसारखे भरपूर प्लांट तयार करू शकतो. आणि विच आर यूज टू, ठीक आहे, इंट्रोड्यूस करतो. आणि त्याचं काय काय यूज होतो की एकासारखे आपण बरेच प्लांट तयार करू शकतो. कारण की टिश्यू कल्चर मध्ये काय होतं, कॅरेक्टर इनहेरिटेड टू दी नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका जनरेशन पासून ते कॅरेक्टर काय होतात, पुढच्या जनरेशन मध्ये देखील येतात. सेकंड आहे ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री मध्ये काय दिलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीचं, तर ॲनिमल हजबंड्री यामध्ये काय केलेलं आहे, दोन मेथड्स दिलेले आहेत. टू मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर युज्ड इन द ॲनिमल हजबंड्री मध्ये. ॲनिमल हजबंड्री, ठीक आहे. यामध्ये काय केलेलं आहे, दोन मेथड्स दिलेले आहेत. एक आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आणि दुसरी आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. ह्या अगोदरच्या वी हॅव सीन इन प्रिव्हियस लेक्चर व्हॉट इज मीन्स, यू हर्ड वन वर्ड देअर, इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर त्याचाच यूज आपण कशामध्ये करणार आहोत, ॲनिमल हजबंड्री मध्ये. एक आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. त्यामध्ये काय करतो आपण, आपण अशा बुलचं सिमेन घेतो की जो खूप स्ट्रॉंग आहे किंवा एखादं बुल खूप स्ट्रॉंग आहे, कामासाठी एकदम व्यवस्थित आहे, त्या बुलचं सिमेन घेतो आणि आपण अशा काऊ मध्ये ते टाकतो की जी काऊ काय करते, हाय इल्डिंग ऑफ मिल्क देते. अशा काऊ मध्ये आपण काय करतो, डिसीज रेजिस्टंट आणि स्ट्रॉंग बुलचं सिमेंट घेतो आणि त्या काऊ मध्ये आर्टिफिशियली आपण काय करतो, तिच्या वजायनामध्ये इंट्रोड्यूस करतो. अँड सेकंड काय आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर. ठीक आहे, आपण इन विट्रो फर्टिलायझेशन ऐकलेलं आहे. ठीक आहे, तर इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये काय करतो आपण, आर्टिफिशियली एम्ब्रियो तयार करतो. ठीक आहे, मग ते एम्ब्रियो कशा ॲनिमलचे करतो, जे की आपल्याला हवे आहेत, ज्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ फूड प्रोडक्ट चांगली आहे, असे आपण काय करतो, एम्ब्रियो लॅब मध्ये तयार करतो. ठीक आहे, मग त्यामधले एम्ब्रियो घेऊन आपण आर्टिफिशियली ते काय करतो, सरोगेट मदर म्हणजेच जी आपण काऊ डिसाइड केली आहे त्यामध्ये एम्ब्रियो आर्टिफिशियली ट्रान्सफर करतो. तर हे आपण कशासाठी करतो ॲनिमल हजबंड्री मध्ये, की इन्सिमिनेशन ऑफ आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर का बरं करतो, कारण की इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह दी बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स. ठीक आहे, मग त्यात काय एक्झाम्पल आहे, एक आहे मिल्क. आपल्याला मिल्क यील्ड वाढवण्यासाठी आपण काय करतो, ह्या दोन्ही मेथडचा आपण ॲनिमल हजबंड्री मध्ये उपयोग करतो. दुसरा आहे मीटची क्वालिटी आणि क्वांटिटी पण वाढेल. ठीक आहे, आणि हेच जर आपण शीप मध्ये केलं तर आपल्याला उलची देखील
क्वालिटी तसंच क्वांटिटी ही चांगल्या प्रमाणात मिळेल. ठीक आहे. सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर हार्ड वर्क. आणि ह्यामुळे काय होईल, आपल्याला असे ॲनिमल भेटतील ज्यांच्यामध्ये खूप सारी स्ट्रेंथ आणि ॲबिलिटी असेल कशाची, टू डू द हार्ड वर्क. ठीक आहे.